शब्द मन आणि प्रेम. शुभ क्रिया. पार्ट आहे 372. क्रिया आपलं काम पूर्ण करते आणि मग शुभला कॉल करून विचारते की माझी एक फ्रेंड आहे, ती असं असं बोलत आहे, तर जाऊ का? तर शुभ बोलतो फक्त मुलगीच आहे ना, की तिच्यासोबत कोणी मुलगा आहे? तर क्रिया बोलते नाही नाही, तिला माहिती आहे मला हे सर्व नाही आवडत. तर ती नाहीच घेणार कोणाला, कोणत्या मुलाला सोबत. एकटीच असेल ती. तर शुभ बोलतो हा मग आधी तिला विचार नीट. आपण दोघीच आहे की कोणता मुलगा आहे सोबत? नंतर तुम्ही जाणार, मग अचानक ती मुलाला बोलावून घेणार. मग जे होणार आपल्यामध्ये ते तुला चांगलंच माहिती आहे. ओके. तर क्रिया बोलते, "नाही बेबी, असं काही नाही होणार." पण तरी मी तिला आताच विचारते आणि सांगते तुला काय ते. तर क्रिया करते आपल्या फ्रेंडला कॉल आणि विचारते, तर ती सांगते, "फक्त दोघीच जाणार आहे." मग क्रिया हेच परत शुभला कॉल करून सांगते. तर शुभ बोलतो, "ठीक आहे, जाऊन ये. नो इश्यू. काही हरकत नाही. पण काही इन्स्ट्रक्शन्स असतील. पण जास्त उशीर करू नको आणि कोणताही मुलगा मध्येच आला, भेटला, तिच्या ओळखीचा वगैरे तर तू बोलायचं नाही कोणाला." तर क्रिया बोलते, "हो, मला माहिती आहे. मी असं पण कोणाला नाहीच बोलत ना." तर शुभ बोलतो, "ठीक आहे." आणि मग कॉल कट. क्रिया आपल्या फ्रेंडला कॉल करून बोलते, "माझ्या ऑफिसला ये. इथून आपण माझ्या कारने जाऊ." अच्छा. तर ती हो बोलताच क्रिया घरी कॉल करून कळवते, की मी शॉपिंगला जाणार आहे माझ्या फ्रेंडसोबत, तर घरी यायला उशीर होईल आणि घरी आल्यानंतर जेवण करणार आहे मी. तर क्रियाची मम्मा बोलतात, "का गं बाळा, आज बाहेरचं खायला अलाव केलं नाहीये का?" तर क्रिया बोलते, "आज काय, कधीच नाही करत तो बाहेरचं खायला अलाव. खूप रडका तोंड करून बोलावं लागतं, मग तेव्हा कुठे बोलतो, की ठीक आहे, खा." पण हेही नेहमी चालतं. "बरं चल मम्मा, बोलते मी नंतर, येईलच आता, मग निघते मी." तर त्या ठीक आहे बोलून कॉल कट करतात. फायनली क्रियाला परमिशन मिळाली, पण काय स्मूथली होईल का सगळं? क्रियाची फ्रेंड येताच मग क्रिया निघते शॉपिंगला जायला. तेव्हा शुभला मेसेज करते, "मी निघाली" असं आणि मग मॉलमध्ये एंटर होताच क्रिया मेसेज करते, "पोहोचली" असं आणि मग दोघीही शॉपिंग करत असतात. तर जवळ-जवळ अर्ध्या तासाने त्या फ्रेंडला एक मुलगा येऊन बोलतो, "हे व्हॉट्स काय चाललंय? किती दिवसांनी भेट झाली आज, बापरे!" तर ती फ्रेंड बोलते, "हे हाय, खरंच खूप दिवसांनी भेट झाली. कसा आहेस?" तर असंच बोलणं सुरू असतं आणि क्रियाला राग येत असतो, कारण क्रियाला असं काही आवडत नसतं आणि शुभला पण नाही. एक्झॅक्टली. तर क्रिया आपला फोन काढते आणि तसंच शुभला मेसेज करून सांगते, की तिच्या ओळखीचा कोणीतरी मुलगा भेटलाय. तर ते बोलत आहे. मी नाही बोलली कुणाला, तर शुभला हे ऐकताच सहन होत नाही आणि खूप जास्त राग येतो. तर तसंच बोलतो, की आत्ताच्या आता तू घरी जा. त्या मूर्ख मुलीला सगळं माहीत असून आणि तू सर्व क्लिअर करून सुद्धा शेवटी ती तेच केली ज्याची मला भीती होती. म्हणून कुठे कोणत्या फ्रेंड्समध्ये तुला पाठवत नाही. जायचं तर फॅमिलीसोबत किंवा पंकसोबत किंवा माझ्यासोबत बस. दॅट्स इट. या व्यतिरिक्त कोणासोबत नाही. तर क्रिया बोलते, "पण बेबी, मी बोलली नाहीये कोणाला काही. मी बाजूलाच उभी आहे आणि तुला मेसेज केला लगेच." तर शुभ बोलतो, "तुला सांगितलं तेवढं कर." आणि शुभ लगेच कॉल करतो क्रियाला. तर क्रिया तसाच रिसीव्ह करते आणि मग तेव्हाच नेमकं ती फ्रेंड येते क्रियाजवळ आणि सांगत असते त्या मुलाला, की "ही माझी फ्रेंड आहे क्रिया." तर क्रिया खूप रागात बघते फ्रेंडला आणि सांगते, की "तुला काय बोलली होती मी? तुला कळत नाही का?" असं बोलून क्रिया बाजूला जाते, कॉलवर आहे असं दाखवत. ओह नो! काय घडेल आता पुन्हा? शुभ ओरडत असतो, की "बघ, बघ, बोललो होतो ना मी. ती माती खाणार म्हणजे खाणार आणि शेवटी तुलाही खायला लावलीच." बोलत असतो मी, सांगत असतो मी, तरी माझं ऐकायचं नसतं. अगं, हे आजकालच्या फालतू लोकांना चांगलंच ओळखून आहे मी. कळलं का? बापरे! फ्रेंड ऑफ फ्रेंड म्हणून ओळखी करून द्यायची. नॉर्मल बोलता-बोलता कधी कुठे बोलणं घेऊन जातील काहीच सांगता येत नाही. आणि आज नंतर या मुलीला सांग, तू कुठे जायचं यायचं असेल तर तुझी तू जा, काहीही कर. पण मला चुकूनही कॉल मेसेज करू नको. खूप महागात पडेल आणि तिथे 1 सेकंद पण न थांबता आता तू घरी जा डिरेक्ट. तिथे थांबायची काहीच एक गरज नाहीये. तर क्रिया ठीक आहे बोलते आणि तसंच त्या फ्रेंडला सांगते, की "मी निघते, मला अर्जंट जायचं आहे. सो तुझी तू करून घे शॉपिंग." देन क्रिया तसंच चालली जाते आणि ती फ्रेंड येते मागे-मागे. पण क्रिया कुठेही न थांबता डायरेक्ट कारमध्ये बसते आणि ड्रायव्हरला चला बोलते. आणि मग ती फ्रेंड बॅक टू बॅक कॉल्स करत असते. तर शुभ बोलतो, "तिचा कॉल ॲड कर," बोलतो मी. तर क्रिया तसाच कॉल रिसीव्ह करून कॉन्फरन्स करते आणि मग ती फ्रेंड बोलते, "अगं काय हे क्रिया, काय झालं तुला? अशी अचानक का निघून गेली? नॉर्मल हाय हेल्लो तर करत होते ना?" मग? बापरे! तर शुभ बोलतो, "1 मिनिट ऐक, मी शुभ बोलत आहे.
तुला आधीच क्रियाने सांगितलं होतं, की हे सर्व तिला नाही आवडत आणि तू अग्री पण केली. पण तरी बाहेर कोण भेटणार याची कल्पना नसते आपल्याला. पण तरी जरी भेटले असेल, तर ते तुझ्या ओळखीचे होते. मग तूच त्यांना बोलून घ्यायला हवं होतं. क्रियाला भेट करून द्यायची आणि हाय हेल्लो करून द्यायची गरजच काय होती? हे बघ ऐक, ही आजकालची मुलं आहेत ना, ऑलरेडी एक स्टेप पुढेच विचार करतात. क्रियाने हाय हेल्लो करून 2 मिनिट जरी बोलली असती ना, तरी तो सोशल मीडियावर सर्च करून लगेच मेसेज केला असता, की "हाय, आज आपली भेट झाली" असं वगैरे. "मग काय, कशी आहेस?" तर ती फ्रेंड बोलते, "नाही शुभ, सगळी मुलं सारखी नसतात." तर शुभ बोलतो, "अगदी बरोबर. काही मुलं खरंच खूप चांगली असतात, पण आपल्याला माहिती असतं का, की कोण चांगलं, कोण वाईट ते? एक तर आपण कोणासोबत रेग्युलर बोलत नाही, फिरत नाही, सोबत राहत नाही. मग कोणाबद्दल असा अचूक अंदाज काढणं बरोबर आहे का? नाही. कारण तो अंदाज जर चुकला, तर तोंडावर पडायची वेळ येईल. कळलं?" "अगदी बरोबर." आणि मी तुला खरं सांगतो, माझ्या स्वतःच्या फ्रेंड्समध्ये पण मी क्रियाला भेट करून दिलेलं नाहीये कोणाशी. त्या लोकांना 6 ते 7 वर्षांपासून ओळखतो मी आणि एक मुलगाच दुसऱ्या मुलाचे इंटेन्शन अगदी अचूक ओळखू शकतो. सो प्लीज यापुढे क्रियासोबत कुठे जायचं याचा विचार सोडून दे, कारण तिला नाही जाऊ देणार मी. याच गोष्टीची भीती होती मला आणि तेच झालं. तुला काहीच गरज नव्हती त्यांची क्रियाला भेट करून द्यायची आणि तुला माहिती पण आहे, की क्रियाला हे सर्व नाहीच आवडत. सो भेट करून द्यायलाच नको होतं. तर ती फ्रेंड बोलते, "खरं तर मी इतका पुढचा विचार केलाच नव्हता. सो सॉरी शुभ अँड क्रिया. मे बी तू करेक्ट असशील, पण तुला एक गोष्ट नाही माहिती माझ्याबद्दल. जर क्रियाला त्याने मेसेज केला असता आणि क्रियाने मला सांगितलं असतं, तर त्या मुलाला चांगलाच धडा शिकवली असती मी." तर शुभ बोलतो, "पण आमच्याकडे या सर्वासाठी वेळच नाहीये. आम्हाला आमच्याच लाईफमध्ये खूप कामं आहेत. सो या सर्वांमध्ये पडायचं नाहीये." तर क्रिया बोलते आपल्या फ्रेंडला, "चल बोलू नंतर, मी घरी पोहोचली आहे आता." तर क्रिया तिचा कॉल कट करते आणि शुभला सॉरी बोलते. अच्छा. काय बोलेल आता शुभ? शुभ बोलतो, "सॉरी बोलायची तुला गरज नाहीये क्रियू, कारण तू वेळेत सांगितली मला आणि तुझं मन किती साफ आहे, हेही दिसलं मला, जसं नेहमीच दिसतं. शांत हो तू आणि असले फालतू मॅटर होतात ना, म्हणूनच मी तुला असं कोणासोबत पण पाठवत नाही. बरं ठीक आहे, तू जा घरी, वर फ्रेश हो, जेवण कर, चेंज कर, मग मला आरामात कॉल कर, ओके?" तर क्रिया बोलते, "ठीक आहे, चालेल." आणि मग कॉल कट होतो आणि दोघेही असतात आपापल्या कामात बिझी. फायनली काही भांडण दोघात झालेलं नाहीये. शुभ जेवण वगैरे करून खाली सोसायटीमध्ये येतो, खाली वॉक करत असतो. असंच आणि क्रिया जेवण वगैरे करून हॉलमध्ये बसलेली असते आणि डिस्कस करते पप्पासोबत ऑफिसच्या कामाबद्दल आणि मग आपल्या मम्माला, पंखूला असंच बोलत बसलेली असते. टीव्ही बघत डिस्कशन सुरू असतं. लाइक आजकाल कसं काय चालू आहे त्यावर. तर क्रिया बोलते, "आजच्या जनरेशनमध्ये समजदार मुलगा भेटणं आणि त्यानंतर पूर्ण लाईफ स्मूथली काढणं, हे खूप जास्त इम्पॉसिबल दिसत आहे." तर क्रियाचे पप्पा तेव्हा तिथेच असतात. तर ते बोलतात, "हां, दिसत आहे ना, म्हणून आम्ही सांगतो असंच कोणत्याही मुलावर विश्वास करू नये." तर क्रिया बोलते, "असंच कोणत्याही मुलावर नाही केलाय मी विश्वास. 6 ते 7 वर्ष लागली आहे मला त्याला ओळखायला आणि अगदी अचूक ओळखली आहे मी. कुठलाही व्यसन नाही त्याला आणि मॅच्युअर्ड आहे, चांगला समजदार मुलगा आहे. त्याच्यासाठी त्याची फर्स्ट प्रायोरिटी आहे त्याची फॅमिली." तर क्रियाचे पप्पा बोलतात, "तू अजून दुनिया बघितलेली नाहीये बेटा. 4 चांगले गुण बघितले किंवा दिसले म्हणून माणूस पूर्णच चांगला असेल असं होत नाही. आणि एवढं 6-7 वर्षांचं नेहमी बोलत असते तू, पण हे 6 ते 7 वर्ष तू 24 तास सोबत राहून नाही आहेस. लाँग डिस्टन्समध्ये एवढं काही शुअरली नाही सांगू शकत आपण, की कोण कसा आहे, काय आहे. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओहोहो! चांगलाच प्रश्न विचारलाय. पार्ट 373 मध्ये बघणार आहे आपण आता क्रिया यावर काय उत्तर देईल आपल्या पप्पाला आणि कसं समजावून सांगते आणि क्रियाची बाजू त्यांना पटणार का आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओहो!